गोंदेश्वर भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, नमः पार्वती पतये हर हर। युवा वारकरी निर्माण कार्यशाळा बालसंस्कार शिबिर मणेगाव तालुका सिन्नर या ठिकाणी आपलं सुरू असलेलं हे संस्कार शिबिर आणि त्याचा आजचा 7वा दिवस आहे। या 7व्या दिवशी आज हरिदिनी एकादशी आली आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये एकादशी म्हणजे पर्वकाळ आहे। या पर्वकाळामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध तालुका सिन्नर अतिशय प्रसिद्ध आहे, अनेक प्रकारचा इतिहास याला आहे, तसा धार्मिक आध्यात्मिक सुद्धा इतिहास या तालुक्याला असलेलं वारकरी भवन आणि या वारकरी भवनामध्ये असलेला पांडुरंग, या पांडुरंगाचं दर्शन आपण घेतलं। खरं तर वारकऱ्याची भावना अशी आहे की पंढरपूर फक्त एका ठिकाणी नाही, जिथं पांडुरंग तिथं पंढरपूर। तर आज आपल्याला त्या वारकरी भवनामध्ये पांडुरंगाचं दर्शन घडलंय आणि तिथून आपण या गोंदेश्वराच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। अलौकिक असं मंदिर आहे, भारतामध्ये काय थोडेसे मंदिर आहे, त्यातलं हे मंदिर आहे। इथं पंचदेवता आहे। किती देवता आहेत? लक्ष द्या इकडं, 5 देवता आहेत। आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये 5 देवतेची उपासना भगवान शंकराचार्यांनी सांगितली आहेत। त्या 5 देवता कोणकोणत्या बघा। सूर्य किंवा आपण असं म्हणूया गणपती, देवी, विष्णू, महादेव आणि सूर्य। या 5 देवता भगवान पूज्यपाद शंकराचार्यांनी सर्व हिंदू धर्मियांसाठी निर्माण केल्या। कशासाठी? सूर्य म्हणजे तेजस्विता, गणपती म्हणजे बुद्धी, देवी म्हणजे शक्ती, विष्णू म्हणजे व्यापकता आणि भगवान शंकर म्हणजे विश्वास। आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय झालं? आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची आपली बुद्धी चांगली राहायला पाहिजे। गीतेमध्ये असं सांगितलं की बुद्धी नाशात प्रणश्यती, बुद्धीचा नाश झाला की माणसाचा सर्व नाश होतो। म्हणून आपली बुद्धी कायम चांगली राहण्यासाठी गणपतीची स्तुती करायची, गणपतीची उपासना करायची। बुद्धीबरोबरच आपल्याला शक्ती पण पाहिजे, म्हणून शक्तीसाठी आदिमाता जगदंबेची उपासना करायची। त्याचबरोबर आपल्याला व्यापकता प्राप्त व्हायला पाहिजे। या विश्वामध्ये मीच भरलेलो आहे, सगळीकडे तो परमात्माच आहे। त्यासाठी विष्णू म्हणजे व्यापकता, म्हणून व्यापकतेसाठी विष्णूची उपासना करायची। भगवान शिवांची उपासना विश्वासासाठी करायची, कारण विश्वास नसेल तर परमार्थामध्ये गती नाही। आणि सूर्य भगवंत म्हणजे प्रखरता आपल्या जीवनामध्ये कायम नित्य प्रकाश असावा, म्हणून भगवान सूर्याची उपासना करायची। आता 5ही मंत्र तुम्हाला येतात का? 5ही देवतेचे मंत्र तुम्हाला येतात की नाही? जोरात सांगा मला। आतापर्यंत या मंदिरामध्ये अनेक लोक येतात आणि आपण आलो तर तेव्हाही पाहिलं, पण हे लोक नुसते फोटो काढण्यासाठी येतात। पण तुम्ही सिन्नर तालुक्यातील मणेगावातील हे सगळे जे मुलं आहेत, या मुलांनी या 5ही देवतेचे मंत्र पाठ केलेत। पाठ आहे ना सगळ्यांचे? म्हणून मला वाटतं की मंदिराच्या इतिहासामध्ये पहिला क्षण असेल की कुणीतरी 12, 13, 14, 15 वर्षाची पोरं इथं येतात काय आणि इथं येऊन ह्या सगळ्या देवतेच्या मंत्रांचा घोष करताय काय, म्हणून आज हे मंदिरसुद्धा हसायला लागलं असेल। या सगळ्या देवतासुद्धा एवढ्या प्रसन्न झाल्या असतील, अरे वा, जवळपास 1000-1200 वर्ष या मंदिराला झालेत। या 1200-1500 वर्षाच्या कालावधीमध्ये असा पहिला प्रसंग असेल की मुलं या ठिकाणी आलेत आणि प्रत्येक मुलगा शुद्ध भाषेमध्ये, शुद्ध उच्चारामध्ये या देवतेंचे मंत्र म्हणणारे, आपल्याला ते सगळे मंत्र म्हणायचे आहेत। त्या अगोदर पांडुरंगाचं भजन आपण केलं, तिथून दिंडी इथपर्यंत आणली आणि वारकरी संप्रदाय म्हणजे हर आणि हरी यांचा ऐक्य करणारा संप्रदाय। आता भगवान शिवांचं एक भजन म्हणू आपण, अभंग म्हणू, आणि त्याच्यानंतर या प्रत्येक देवतेचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर आता भगवान शिवांचं भजन म्हणूया आपण। तुम्हाला जे टाळ शिकवला त्या तालामध्ये आता आपल्याला हा अभंग म्हणायचा। जलद 1 2 3 4 5 6 7 8। भगवान शिव ही विद्येची देवता आहे। आपल्याला जर
विद्या प्राप्त करून घ्यायची असेल, टाळ टाळ नीट, एक जण पुढे आणा. आपल्याला जर विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवान शिवांची उपासना सांगितली आहे. आता आपण जो अभ्यास केलाय तो अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे फलीभूत व्हावा म्हणून शंकरांना प्रार्थना करायची आपल्याला. टाळ 1 2 3 4 5 6 7 8. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिवा टाळ वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. टाळ धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. मंदिर दाखव. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी कळिकाळाचे देव, निवारी कळिकाळाचे देव, निवारी कळिकाळाचे देव. वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की. नमः पार्वती पतये. आता पाचही देवतेचा एकदा जय जयकार करून घ्या. बोलिये सूर्य भगवान की, आदिशक्ती जगदंबा माता की, गजानन भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. नमः पार्वती पतये हर हर. 8व्या शतकामध्ये अवतरित झालेले आणि जन्माला आलेले पूज्यपाद शंकराचार्य भगवंत यांनी 5 देवतेची उपासना आपल्या हिंदूंना सांगितलेली आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं गणपती, दुसरे बोला सूर्य, 3 4 आणि 5 भगवान शंकर. तर सगळ्यात अगोदर आपण आता भगवान गणेशाच्या मंदिरामध्ये येऊन भगवान गणेशाचा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या सगळ्यांना तो पाठच आहे आणि शिबिरामध्ये आपण हे सगळं केलेलं आहे. तर आता आपण सगळे मिळून गजाननानंतर तो मंत्र म्हणूया एका स्वरामध्ये. चला. वक्रतुंड सर्व कार्येषु सर्वदा. भगवान गजाननांना आपण प्रार्थना करूया की आमच्या बुद्धीला चांगल्या प्रकारे तुम्ही चालना द्या आणि आमच्याकडून आमचा स्वतःचा विकास होईल, आमच्या कुटुंबाचा विकास होईल, गावाचा विकास होईल, अशा प्रकारची आम्हाला बुद्धी द्या. आता गणपती झाल्यानंतर कुणाकडे जायचं आहे? आता जाऊया आपण. गणपतीचा मंत्र आपण म्हटल्यानंतर आता पार्वती मातेच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे. आता देवीचा मंत्र आपल्याला सगळ्यांना म्हणायचा तो आपण शिकलो आहे. तर सगळे मिळून म्हणूया आपण आता. चला. या कुंदेंदु तुषारहार धवला
या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। पार्वती माता की नमः। पार्वती पतये। आता देवीला आपण प्रार्थना करूया की हे माते बुद्धी बरोबर आम्हाला भरपूर शक्ती दे। भगवान सूर्यदेवाच्या मंदिरात आपण आलोय। कुठल्या मंदिरात आलोय आपण? सूर्यदेवाच्या। आता सूर्य ही आदी देवता आहे आणि गीतेमध्ये सांगितलं की गीतेची परंपरा सूर्य देवतेपासून सुरू झाली जवळपास। तर आता आपण आदी गुरु असलेल्या सूर्याला प्रसन्न करण्यासाठी गुरूंची स्तुती केलेला जो मंत्र आहे तो मंत्र आपण म्हणूया। चला सगळे मिळून। ब्रह्मा गुरुर्विष्णू आता भगवान सूर्यांना आपण प्रार्थना करूया की तुम्ही प्रकाशमान आहात आणि तुमचा प्रकाश आमच्या बुद्धीमध्ये आणि जीवनामध्ये उतरावा आणि आमचं जीवन तेजस्वी व्हावं म्हणून भगवान सूर्याचा जयघोष करूया। सूर्य भगवान की जय। आता आपण जाऊया ज्यांच्या जीवनात व्यापकता आहे अशा विष्णू भगवंताकडे। श्री विष्णूंच्या मंदिरामध्ये आपण आलोय आणि श्री विष्णूंचंच रूप आहे भगवान श्रीकृष्ण। तर त्या श्रीकृष्णाचा मंत्र आपण शिकलोय। तर आपण त्या विष्णू भगवंताचंच एक रूप श्रीकृष्ण आहे। तर त्या कृष्णाचा मंत्र म्हणूया, त्या अर्थाने विष्णू भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल। तर सुरू करूया। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। आज हे विष्णू भगवंत तुमच्यावर प्रसन्न झाले असेल। बाकीचे लोक येतात फक्त पाय पडण्यासाठी, पण इथं येऊन तुम्ही हे सगळं महत्त्व जाणून घेतलं आणि त्या देवतेचे मंत्र म्हटलेत, त्यामुळं या सगळ्या देवता आपल्यावर प्रसन्न झाल्या असतील। गोपाल कृष्ण भगवान की जय। विष्णू भगवान की जय। आता इथलं मुख्य मंदिर आहे भगवान शिवांचं। तर त्या शिवांचा आता आपल्याला जप करायचा आहे। मध्ये जाऊ। पार्वती पतये हर हर। या पंचदेवतेच्या मंदिरामध्ये आपण कोणकोणत्या देवांचं दर्शन आणि स्तुती करून आलो सांगा बरं मला। तसं सांगू नका, क्रमाने सांगा। गणपती, पार्वती, सूर्य, विष्णू आणि नंतर शेवट महादेव। हा, आता शांततेने मी परत एकदा सांगतो। देवतेच्या उपासनेमध्ये बुद्धीसाठी आपण स्तुती केली ती कुणाची? एकत्र म्हणा, गणेशांची। शक्तीसाठी उपासना केली आपण कुणाची? देवीची। आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा त्यासाठी आपण स्तुती केली सूर्यदेवताची। आपल्या जीवनामध्ये व्यापकता यावी त्यासाठी विष्णुदेवाची। आणि आता हे जे मंदिर आहे ना मुख्य महादेवांचं आहे। या महादेवांना गोंदेश्वर असं म्हणतात। आता ही मुख्य देवता, पंचदेवतेमध्ये एक देवता मुख्य आणि 4 देवता त्याच्या भोवती असतात। अशा प्रकारची योजना पूज्यपाद शंकराचार्याने केली आहे। आता भगवान शिवांच्या सान्निध्यात आपण आलोय। आता भगवान शिवांचं मंत्र तुम्हाला येतो ना सगळ्यांना? आता तो मंत्र आपण मोठ्या प्रेमाने म्हणूया, कारण शिव ज्ञान देणारे आहे, विश्वास देणारे आहे, विश्वास स्वरूप भगवान शिव आहेत। आणि असं भागवतामध्ये वर्णन आहे, ज्याला विद्येची उपासना करायची, ज्ञानाची उपासना करायची, त्याने भगवान शिवाचा जप करायचा। तर आपण सगळेजण ज्ञानाचे साधक आहोत। तर आता भगवान शिवांचा मंत्र आपण म्हणूया। येतो ना सगळ्यांना? चला एका स्वरामध्ये चला। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय
तस्मै नकाराय नमः शिवाय. परत एकदा. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमः पार्वती पतये. आता एकाच मिनिटामध्ये या मंदिराची माहिती तुम्हाला देतो. एकाच मिनिटामध्ये. जवळपास 1000 वर्ष झाले या मंदिराला आणि हेमाडपंथी पद्धतीनं किंवा त्या काळामध्ये प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने हे मंदिर बांधलं आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे राजे महाराजे साधू संत इथे येऊन त्यांनी उपासना केली. आपल्या भारत देशाच्या बाबतीमध्ये हा देश धर्मप्रधान देश आहे. इथं अनेक मंदिर आहे. ऋषीमुनींनी साधना केल्यात आणि हे मंदिरं बनवत असताना एका पिढीकडून नाही तर जवळपास 4-4, 5-5 पिढ्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं आणि अलौकिक हे मंदिरं तयार केलेत. आपण बघू शकता त्या मंदिरामध्ये की प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतण्याचा प्रयत्न या कारागिरांनी केला आहे. आपण त्यांना पाहिलं नाही पण आपल्याला पाहायला एवढा त्रास होतो, इतका वेळ जातो, तर त्या कारागिरांनी जे बनवलं त्यांना किती कष्ट झाले असेल. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवूया आपण. जवळपास 100, 200, 300 वर्ष या मंदिरांना बनवण्यासाठी झालेत. त्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे मशीन नव्हते, त्या काळामध्ये सिमेंट नव्हते, तरी पण आपण बघू शकतात की 1000 वर्षापर्यंत 1200 वर्षापर्यंत हे मंदिरं टिकून आहेत. आपल्या भारत देशामध्ये 1200 शतकामध्ये इस्लाम राजवट आली. इस्लामी आक्रांत आले. इस्लाम, थोडा आवाज कमी करा बरं थोडासा. अरब राष्ट्रामधून अफगाणिस्तानमधून काही मुस्लिम हिंसक हे इस्लामवाले माणसं आपल्या भारतामध्ये आलेत आणि इथं आल्यानंतर त्यांना त्यांच्या हिरव्या झेंड्याच्या खाली सगळा आपला भारतीय समाज आणायचा होता आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केला की सर्व हिंदू समाज आपल्याला जर संपवायचा असेल तर पहिल्या त्यांच्या ज्या निशाणी आहेत, त्यांचे प्रतीकं जे आहेत ते आपल्याला तोडावे लागतील. म्हणून सगळ्यात पहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आला होता अल्लाउद्दीन खिलजी. इथं खाली आपल्याकडे देवगिरी किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तिथं तो आला होता. आणि त्यानंतर मग अनेक मुस्लिम लुटारू चोर, ते स्वतःला बादशाह म्हणायचे परंतु ते चोर आणि लुटारूच होते. मग इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं, इथं आल्यानंतर त्यांनी आपले मंदिरं तोडलेत, आपल्या मूर्त्या फोडल्यात आणि त्यांना असं वाटत होतं की हे मंदिरं तोडले, हे मूर्त्या फोडल्या म्हणजे हिंदू लोक आपला धर्म विसरून जातील आणि सगळेचे सगळे इस्लाम होतील. परंतु या मंदिरांची योजनाच अशी होती की त्यांनी भरपूर प्रयत्न करून सुद्धा त्यांना पूर्णपणे हे मंदिरं तोडता आले नाहीत. आपण बाहेर पाहिलं की मुलांनी मला विचारलं की या मंदिराला कळस का नाही आहे. या भारत देशाची खासियत अशी होती की आपले जे कळस होते ते तांब्याचे आणि लोखंडाचे नाही, सोन्याचे होते, सोन्याचे. आणि त्या सोन्याचे म्हणजे जवळपास 40-40 टन मन इतकं वजन त्यांचं होतं. जसं आपण ते गाणं ऐकतो ना की जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ए भारत देश है मेरा, ए भारत देश है मेरा. तसं या मंदिरामध्ये सुद्धा सोन्याचे कलश होते वर लावलेले. परंतु नंतरच्या काळामध्ये दिल्लीहून मुघल आलेत, निजाम आलेत, आदिलशाही आली, बरीचशाही आली, इमामशाही आली आणि या 5-5, 6-6 मुसलमानी राजवटींनी, लुटारूंनी, चोरांनी महाराष्ट्र ओरबडून काढला. त्यांना आवडेल ती शेती त्यांची, त्यांना आवडेल ती स्त्री त्यांची, त्यांना आवडेल ती जमीन त्यांची. आणि सगळ्यात वाईट काम जर त्यांनी केलं असेल तर आपले अनेक ग्रंथ त्यांनी जाळून टाकले, आपले मंदिरं त्यांनी फोडलेत, आपल्या देवता त्यांनी फोडून टाकल्यात. परंतु भरपूर ताकद लावूनही त्यांना भारतीय संस्कृती नष्ट करता आली नाही. एवढं सगळं करूनही आमची भारतीय संस्कृती, आमचे मंदिरं दिमागदार पद्धतीनं उभे आहेत. आता आपण या गोंदेश्वर मंदिरामध्ये आलोत. यानंतर या संस्कृतीचं संरक्षण आपल्या सगळ्यांना करायचं आहे. करणार की नाही? आपली ही विरासत आहे, आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी ठेवलेला हा ठेवा आहे. या ठेव्याकडे बघायचं, याला वंदन करायचं आणि आमच्यासाठी किती मोठं काम आमच्या अगोदरच्या लोकांनी करून ठेवलं आहे
त्यांना सलाम करायचा, त्यांना वंदन करायचं आणि मनामध्ये संकल्प करायचा की मी माझ्या गावाचा, मी माझ्या कुटुंबाचा विचार तर करणारच आहेत, परंतु देव देश धर्म याच्यासाठी सुद्धा माझं जीवन राहणार आहे. या हरिदिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान शिवांच्या या सान्निध्यामध्ये येऊन, गोंदेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन सगळ्या देवतेंची आपण स्तुती केली, बालगोपालाने स्तुती केली. हे मंदिरसुद्धा आज खदाखदा हसत असेल. या सगळ्या देवता प्रसन्न झाल्या असतील की या परिसरामधले हे बाळगोपाळ येऊन या मंदिराचा खऱ्या अर्थाने आज जीर्णोद्धार त्यांनी केला. कारण या सगळ्या देवतेंचं महत्त्व जाणून आपण त्यांचे मंत्र म्हटलेत. या सगळ्या देवता भरपूर आपल्यावर कृपेचा वर्षाव करणार आहे. आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमी आपल्याला राहणार नाही. ओजस्वी, तेजस्वी, व्यापक, विश्वासमय आणि शक्तियुक्त जीवन आपल्या सगळ्यांना प्राप्त होणार आहे. गोंदेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. धन्यवाद. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, जोरदार.